निरुद्देशीय सामाजिक संस्था धाराशिव या संस्थेच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम या ठिकाणी वधूवर परिचय आणि पालक मेळावा हा कार्यक्रम होतोय। या कार्यक्रमासाठी आवर्जून या विचारपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच अगदी कमी शब्दात पण फार महत्वाचं असं मार्गदर्शन केलं असे समाजाचे ज्येष्ठ नेते गणेशदादा सोनटक्के, दत्तात्रय हुंडेकर साहेब, अरविंदजी घोडके, ॲडव्होकेट दीपक घुडेकर, सुरेशजी वाघमोडे, ते म्हणजे त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण व्याख्याते असून ते बोललेच नाही असं म्हटलं चालत नाही, कारण मी व्याख्याता आहे, मी बोलायला लागलो की खूप बोलतो। कसंही बोलायला गेलं तर 15 मिनिट, अर्धा तास, 1 तास हा वेळ असतो, पण त्यांनी एकदम कमी शब्दामध्ये आपल्या भावना आणि अत्यंत महत्वाचे मुद्दे त्यांनी बोलले। असे प्राध्यापक दयानंदजी जेटपुरे सर, नानासाहेबजी बनसोडे नाशिकहून आलेत, हनुमंत पिशे साहेब मुंबईहून आलेत, चंद्रकांत माने साहेब सोलापूर, राजाभाऊ सोनटक्के, सतीश कुंडकरे, डॉक्टर विक्रम जीवनगे आणि यूपीहून आलेत ना, बघेल साहेब यूपीहून आलेत। या ठिकाणी माझ्यासोबत जालन्याहून आलेले आमचे सहकारी भगवानजी माथले आणि सर्वच टीम, ज्यांनी 16 दिवस मला त्या उपोषणाच्या दरम्यान मला जपलं, माझ्या आरोग्याला जपलं आणि हे आंदोलन समाजाचं एक कसं मोठं होईल यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट वेचले आणि आजही ते माझ्यासोबत आहे, असे सर्व सहकारी, या ठिकाणी उपस्थित सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ, सर्वच क्षेत्रातील मान्यवर, माझ्या अहिल्यामाईंच्या लेकी आणि विशेष करून ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होतो असे प्रशांत भाऊ, सर्वांना मानाचा जय मल्हार। खरं म्हणजे मीही काही जास्त फार बोलणार नाही, तर बोलण्यासारखे विषय भरपूर आहेत, परंतु पहिल्यांदा प्रशांत भाऊंचं मनापासून अभिनंदन करेल की ते अशा पद्धतीनं हा कार्यक्रम घेतला आणि आपल्या सर्वांचं त्यांच्यापेक्षा जास्त अभिनंदन करेल की आपण या कार्यक्रमासाठी हजेरी लावून आपला अमूल्य असा वेळ देऊन त्यांच्या कार्याला, त्यांच्या जो विचार आहे त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं। आता दूधभाते सर बोलले, मी मागच्या वर्षी 1 वर्ष झालं असेल जवळपास आहे ना, मला त्या उंबरग्यातून एक फोन आला, मी त्यांना रघुवेंद्र भाऊ, मी त्यांनाही ओळखत नाही, आमची कधी भेट नाही, पण मला एक फोन आला की दीपक सर आपण व्याख्याता म्हणून आमच्या इथं येता का, तुमचा वेळ मिळेल का? मी थोडासा दचकलो, म्हटलं फार दूर आहे, इतक्या दूर जायला परवडेल नाही परवडेल, दगदग होते। मी सर मानधन वगैरे घेत नाही, आजपर्यंत 500+ माझे व्याख्यानं झाले, मी नोकरी सोडल्यापासून माझं जीवनच समाजासाठी समर्पित केलेलं आहे। राज्याच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो, गाडी भाडं नाही, मानधन नाही, मला ते म्हणले भाऊ तुम्ही या, तुमचे काहीतरी पैसे देईल। मी म्हटलं ठीक आहे, हसलो, म्हटलं ठीक आहे। मग 1-2 लोकांना फोन केले की बाबा कोण आहे, तर ते म्हटले आहे एक चळवळीत काम करणारा कार्यकर्ता। आणि मग चळवळीत काम करणारा, समाजाप्रती एक तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता म्हटलं की मग मी थांबत नाही आणि मी फक्त त्या माणसासाठी तिथे आलो होतो की या माणसाचा उत्साह कमी झाला नाही पाहिजे। मला इतक्या दूर यायला श्रम पडतील, मला त्रास होईल प्रवासाचा, होऊ द्या, पण अशी लोक ज्यावेळेस समाजामध्ये काही काम करत असतात तर समाज म्हणून आपलं कर्तव्य बनतं त्यांच्या पाठीमागं उभं राहणं, कारण ज्याला जमतं ते केलं पाहिजे। आपल्याकडं प्रचंड लोकांकडे पैसा आहे, पण त्यांना असे कामं करता येत नाही। प्रचंड बुद्धिमान लोक आहेत, पण समाजासाठी विचार देणं जमत नाही। काही लोक वेगवेगळे, प्रत्येकाचं एक वेगळे पण असतं, आणि जो माणूस जे करतो त्याला ज्याला जे जमतं त्या पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे। मला वाटतं हेही फार मोठं काम आहे।
आणि असाच एक कार्यकर्ता, धडपड्या कार्यकर्ता म्हणाल मी, प्रशांत भाऊ यांचा माझाही फारसा परिचय नाही, मला वाटतं तिथंच आपली भेट झाली होती. आणि यांचा मी म्हणजे हॉस्पिटलमध्ये बेडवर असताना मला फोन आला की भाऊ तुम्ही असा आम्ही एक वधूवर परिचय मेळावा आणि पालक मेळावा घेतोय, तुम्ही याल का? मी या माणसाला खरंच ओळखत नाही बरं का, फक्त तिथं एक भेट झाली आणि मी तिथं ते काही क्षणामध्ये कळतं आणि म्हणलं हा एक धडपड्या कार्यकर्ता आहे, एक प्रामाणिक तळमळ असलेला कार्यकर्ता आहे. मी त्यांना त्याच दिवशी होऊन टाकलं. हालाकी माझ्या डोक्यामध्ये वेगळा विषय होता आंदोलनानंतरचा. मी राज्यभर दौरा करणार, माझा दौरा कसा असणार, मी 26 तारखेला कुठं असणार हे मलाच माहित नव्हतं. पण म्हटलं जे काय आपलं नियोजन व्हायचं ते होईल, जे काय असायचं ते असेल, पण 26ला आपण जाऊया. आणि मी हो म्हणून टाकलं. त्याचं कारण इतकंच की अशी माणसं ज्यावेळेस काहीतरी करतात, आता मी म्हणतो मीच ओळखत नाही, मग इथेही बरेच लोक त्यांना ओळखतात का ते मला माहित नाही सर. पण एक तळमळीनं काम करतो ना, त्याला आपण साथ दिली पाहिजे. आणि त्यांनी विषयाचं म्हणजे त्यांनी सांगितलं प्रास्ताविक, म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये भरपूर कल्पना आहे, पण हा एक विषय चांगला आहे. 100% साहेब तुम्ही जे बोललात हे वास्तव आहे आणि भीषण वास्तव आहे. मी काल चोराखळीला गेलो होतो, अहिल्यामाईंचा आजोळ आहे. आम्ही राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांना मानतो, पूजतो. आमचा प्रचंड ज्वाजल्य इतिहास आहे, गौरवशाली इतिहास आहे. म्हणजे सर हे आपल्यासारख्यांचं काम आहे आणि हे ताकदीनं झालं पाहिजे. आपण म्हणजे आता सुरुवात झाली कुठंतरी, पण हा इतिहासच आम्हाला चांगला खरा शिकवला गेला नाही. सगळा खोटा इतिहास आमच्या पुढे प्रेझेंट केला. म्हणजे जो जिता वो म्हणजे आम्हाला शिकवलं सिकंदर, पण सिकंदरानं सर हे जगत जिंकलं नाही. कारण तो संपूर्ण जग जिंकला आणि भारताच्या वेशीवर ज्यावेळेस आला तर या देशात एक राजा राज्य करत होता, त्या राजापुढे त्यानं घुटणे टेकले, सरेंडर झाला. ते राजा होते या भारताचा निर्माता सम्राट चंद्रगुप्त मौर्य, आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य त्यांचे वंशज आम्ही आहेत. हे जो जिता वो सम्राट चंद्रगुप्त मौर्य म्हणल्या गेलं पाहिजे. दिल्लीमध्ये त्या संसद भवन आहे जुनं, आता 2 झाल्यामुळे जुनं म्हणावं लागेल. त्यात गेट नंबर 5 वर एक पुतळा आहे. त्या पुतळ्यात खाली लिहिलेलं आहे, अजापाल बालक भारत निर्माण की कल्पना में शेपर्ड वॉज चंद्रगुप्त मौर्य वॉज ड्रीमिंग हाऊ मेकिंग इंडिया, हे तिथं लिहिलेलं आहे. पुढे चालून त्यांचा नातू सम्राट चंद्रगुप्त मौर्यांचा नातू सम्राट अशोक, ज्यांनी या अर्ध्या अधिक आशिया खंडामध्ये आपल्या राज्याचा विस्तार केला, त्यांचे आपण वंशज आहे. आपण आटकेपार झेंडे मराठ्यांनी लावले हा इतिहास आम्हाला शिकवला, पण कोणते मराठे होते हे नाही शिकवलं. कारण मराठे म्हणजे काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहणारा प्रत्येक माणूस मराठा, शिवरायांचा प्रत्येक मावळा मराठा, जो मराठी भाषा बोलतो तो मराठा. आणि ते मराठ्यांनी आटकेपार झेंडे लावले इतिहासात आहे. पण ते मराठे कोण, तर ते होळकरशाहीचे संस्थापक मल्हारराव होळकर यांनी ते झेंडे आटकेपार लावले. अटक नावाचा किल्ला आहे, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरला आत्ताही किल्ला आहे तिथं. हे आम्हाला शिकवलंच नाही. म्हणजे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे जे आम्ही गर्वानं म्हणतो, ते दिल्लीचं तख्त कोण राखत होतं, महाराष्ट्र म्हणजे कोण, तर ते मल्हारराव होळकर. म्हणजे त्या दिल्लीच्या गादीवर कोणी बसावं, किती काळ बसावं,